श्री गुरुचरित्र अध्याय 14। श्री गणेशाय नमः। नामधारका शिष्यदेखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषयका एकचित्ते पर्येसा। जय जया योगेश्वरा सिद्ध मूर्ती ज्ञान सागरा। पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी। उदरवितेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी। पुढे कथावतली कैसी विस्ताराव्या महाप्रती। ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण। गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे। ऐक शिष्या शिखा म्हणी भिक्षा केली ज्याचे भुवनी। तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले पर्येसा। तया सांगितले तुझ्यासी श्री गुरु बोलती संतोषी। भक्त होरे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी। ऐकोनी श्री गुरुचे वचन सायदेव विप्र करीन म्हण। माथा ठेवणी चरणी नमस्कारी झाला पुन्हा पुन्हा। तुझी महिमा वर्णवयासी शक्ती कैची आम्हासी। मागणे काता तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती। ऐसी विनंती करुणी पुनरुपी विनवी करुणावचनी। सेवा करतो द्वारे यवनी महाक्रूर असे। प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करतो जीवेसी। याची कारणे आम्हासी बोलवितसे मजाजी। जाता त्या जवळी आपण अनिचे घेईल माझा प्राण। भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी। संतोष आणि श्री गुरुमूर्ती अभय कर आपुले हाती। विभ्रमस्तकी ठेवती चिंता न करी म्हणून या। भय सांडून तू जावे क्रूर यवना भेटावे। संतोष आणि प्रिय भावे पुनरुपी पाठविला मापाशी। जो वरी तू परतुनी असी असो आम्ही भुवनी। तू आली संतोषी जाऊ आम्ही येतोनी। तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पुत्रपौत्री। अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी। ऐसावर लादोन निघे सायदेव ब्राह्मण। जेथे होता तो यवन गेला त्वरित त्या जवळी। कालांतक यम जैसा यवन दुष्ट पर्येसा। ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला। विमुख होऊन निग्रहात गेला यवन कोपत। विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु सिद्ध्या तसे। कोपाली अवलंबायासी केवी स्पर्श अग्निसी। श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दृष्ट। गरुडाची या पिलियासी सर्पतो कवने परिग्रासी। तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची। का एखादे सिंहासी ऐरावत के विग्रासी। श्री गुरु कृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही। ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याचे भय कैचे दारुण। काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी जासी। नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय। श्री गुरु कृपा होय जासी यमाचे भय नाही। ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही। हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊन पर्यसी। प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे ते वेळी। स्मरण झाले ते वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी। लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा। येते पाचारिले कवणी जावे तोरीत परतोनी। वस्त्रभूषण देवणी निरोप देतो वेळी। संतोषणी द्विजवर आला ग्रामा वेगवक्र। गंगात्री असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना। देखून या श्री गुरुसी नमन करीतो भावेसी। स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अत्यंत। संतोषणी श्री गुरुमूर्ती तया द्विजा श्वसिती। दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे। ऐकोणी श्री गुरुचे वचन विनवित असे कर जोडून न विसंबे। आता तुमचे चरण आपण येईन समागमे। तुमचे चरणाविन देखा राहू न शके क्षण एका। संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू। भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती। सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी। श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोष विनयसी। श्री गुरु म्हणती तैवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे। पुनरुपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी। आम्ही तुमचे गावा समीपित वास करू हे निश्चित। कलत्र पुत्र इष्टभरात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा। न करा चिंता असाल सुखे सकळा रिष्टे गेली दुःखे। म्हणून हस्त ठेवितो मस्तके भाक देती तैवेळी। समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत। प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे। नामधारक विणवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी। होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले। इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो। श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे। क्रूर यवन शासन सायदेव वर प्रदान नाम चतुर्दशोध्याय। श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। ओवी संख्या 39।